मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 3,000 रुपये नुकतेच जमा झाले। हे पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी आणि ते काढण्यासाठी महिलांची बँकेत मोठी गर्दी उसळत आहे। बँकेत मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची झुंबड उडाली आहे। अनेक महिलांनी पासबुक घेऊन ते अपडेट करण्यासाठी ऊन पाऊस झेलत बँक परिसरात रांगा लावल्याचं दिसून येत आहे। मात्र उरण तालुक्यातील बँकातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। मुख्यमंत्र्यांनी प्रथमतः बँकेतील रिक्त पदे भरण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी ओरड आता लाडक्या बहिणींकडून केली जात आहे। अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथे घरास घरपट्टी आकारून असेसमेंट उतारा मिळवण्यासाठी ग्रामसेवक श्रीहरी अर्जुनराव खरात वय 36 वर्ष राहणार गोंधळपाडा आणि सुजित श्याम पाटील उर्फ पिंट्या वय 39 वर्ष राहणार कुरुळ या दोघांना 50,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलंय। ग्रामसेवकानं तक्रारदाराला ग्रामपंचायत कार्यालय कुरुळ येथे लाचेची रक्कम लिपिक सुजित पाटीलच्याकडे देण्यास सांगितलं। त्याप्रमाणे दिनांक 20 ऑगस्ट रोजी कुरुळ ग्रामपंचायत कार्यालयात सापळा लावण्यात आला। त्याचवेळी सुजित पाटील याला तक्रारदाराकडून कुरुळ ग्रामपंचायत कार्यालय आवारात 50,000 रुपये रक्कम स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आलंय। नागोठणे रोहा राज्य मार्गावरील नागमोडी वळणे असलेल्या धोकादायक भिसे खिंडीत अवजड वाहने बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे। खिंडीतील दोन्ही बाजूकडील चढणावर असलेल्या धोकादायक वळणावर ही वाहनं बंद पडत असल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। ही वाहनं वळणावरच बंद पडत असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे। त्यामुळे या अवजड वाहनांवर पेण येथील उपप्रादेशिक परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं कारवाई करण्याची मागणी वाहन चालक आणि प्रवासी वर्गातून होत आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रात्रीच्या सुमारास एका कंटेनरनं समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला असून या अपघातात केबिनमध्ये चालक अडकून गंभीर जखमी झाला असल्याची घटना घडली आहे। या एक्सप्रेस वेवर अपघातांची मालिका सतत सुरूच असून कंटेनर क्रमांक MH46BF2820 मुंबईहून माल घेऊन पुण्याकडे जात असताना तो सावरोली गावाजवळ आला असता चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील चालणाऱ्या अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली। यात कंटेनरच्या केबिनमध्ये चालक अडकून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर कंटेनरच्या केबिनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बदलापूर येथील शाळेतील चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करणारी लाजिरवाणी गोष्ट घडली होती। त्याचे पडसाद उरणमध्ये उमटत आहेत। महाविकास आघाडीतर्फे गांधी चौकात जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सर्व घटनेतील आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। दिवसेंदिवस महिलांवरील आणि आता लहान चिमुरड्या मुलींवरही अत्याचार होत असल्याने याची नैतिक जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली। बदलापूरमध्ये 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याने स्थानिक नागरिकांचा संताप वाढला आहे। बदलापूर येथील 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधाम आरोपी अक्षय शिंदेला अटक केली असून त्याला फाशी देण्यात यावी या मागणीसाठी नवी मुंबई महाविकास आघाडी महिलांच्या वतीनं नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी चौक येथे निषेध व निदर्शने करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे विठ्ठल मोरे तसंच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। बदलापूरमध्ये 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारानं महाराष्ट्र हादरलाय। 3 ते 4 वर्षांच्या 2 मुलींवर शाळेतील स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केला। या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली। त्या घटनेचा तीव्र निषेध करत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय अलिबाग येथे आंदोलन करण्यात आलं। या प्रकारातील गुन्हेगारास कठोरातील कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून असे प्रकार पुन्हा पुन्हा होणार नाहीत आणि असे प्रकार करू पाहणाऱ्या नराधमास दहशत बसेल तरी कृपया वरील प्रकारातील गुन्हेगारास कठोरातील कठोर सजा देण्यात यावी असे निवेदन जिल्हा अधीक्षक सोमनाथ घारगे यांना देण्यात आलं। उरण तालुक्यातील पूर्व विभागात दररोज वारंवार वीज जाते। एकदा वीज गेली की 12 ते 13 तास वीज येत नाही। विजेच्या अनेक विविध समस्या आहेत। त्या समस्यांवर उरण पूर्व विभाग मित्र परिवार तर्फे वेळोवेळी आवाज उठवण्यात आला। लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला। मात्र तरीही पूर्व विभागात वारंवार सारखी वीज जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे उरण पूर्व विभाग मित्र परिवार तर्फे सामाजिक कार्यकर्ते आणि उरण पूर्व विभाग मित्र परिवाराचे प्रमुख गोरख ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण मधील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। MSCB ऑफिस उरण मध्ये धडक देत जाब विचारण्यात आला।
खालापूर तालुक्यातील कांढरोली वणखळ गावचे सामाजिक कार्यकर्ते दानशूर सुनील गायकवाड यांनी पंचक्रोशीतील शाळात विविध प्रकारचे साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या मार्फत ग्रुप ग्रामपंचायत कलोते हद्दीतील शाळा कलोते, विणेगाव, कांढरोली, आदिवासी कातलाचीवाडी आणि वावंढळ या शाळेत व्यायाम आणि खेळांसाठी पीटी किट आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. गेली काही वर्ष ते हा उपक्रम दरवर्षी राबवतात. शैक्षणिक साहित्य सर्वांकडून मिळतं, पण पीटी किट मिळाल्याने विद्यार्थी यांनी आनंद व्यक्त केला. सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांनी धन्यवाद व्यक्त करून आभार पत्र दिलं. पत्रकारांसाठी संरक्षण आणि सवलती निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत असून लवकरच मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या बरोबर अर्थ विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर बैठक होईल. प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांचा ट्रस्ट निर्माण करून पत्रकार सक्षम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करत असून त्यासाठी आर्थिक तरतूद करू असं आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं. ते पुढे म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा खरा स्तंभ आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची संवाद यात्रा प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमी नागपूर येथून निघाली. संवाद यात्रा मुंबईत दाखल झाली. तिचा समारोप यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाला. माजी आमदार धैर्यशील पाटील यांना राज्यसभा उमेदवारी मिळताच रात्रीपासून भाजपा कार्यकर्ते जोशात आहेत. तटकर यांचे होम ग्राउंड असलेल्या रोह्यात रात्रीच फटाके फोडून जल्लोष साजरा झाला. लोकसभा निवडणूक प्रसंगी देखील रायगडचा खासदार म्हणून धैर्यशील पाटील यांच्या नावाला पसंती होती. त्यांना उमेदवारी घोषित झाल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना समाधान वाटत आहे. देशातील पहिली ऐतिहासिक पत्रकार संवाद यात्रेचा उद्देश लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी असून ही संवाद यात्रा दीक्षाभूमी नागपूर ते मुंबई मंत्रालय अशी नियोजित केली होती. ही राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रा प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 24 दिवसांनंतर खोपोली शिलफाटा येथे दाखल होताच लेखणी योद्धा प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यात्रा पनवेलला पोहोचल्यानंतर रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राकेश खराडे यांच्यावर रायगड जिल्हा अध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली. टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान गौरव सोहळा निमित्तानं घारापुरी ग्रामपंचायतीला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. उरण पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा सोहळा पार पडला. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वठारकर, आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र इटकर, डॉक्टर बाबासो कालेल, सहाय्यक गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर, सदस्य नीता ठाकूर, हेमाली म्हात्रे, भारती पांचाळ, अरुणा घरत, ग्रामसेवक पवित्र कडू, विकास म्हात्रे आणि आरोग्य विभाग आणि पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी घारापुरी, पुनाडे, भेंडखळ, वशेणी, सारडे, गोवटणे या ग्रामपंचायतींना गौरवण्यात आलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.